विद्यार्थी मित्र हो, 2020-21 पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी भौतिकशास्त्र या विषयासाठी 12वी वर्गासाठी नवीन अभ्यासक्रमाची रचना केली आहे व नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वात महत्त्वाचे जे प्रश्न किंवा बदल असतील ते आहे LAQ, लॉंग आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन। हा प्रत्येक प्रश्न 4 मार्कासाठी विचारला जातो। यामध्ये 2 प्रकार असतात, एक तर 4-4 मार्काची थेरी, 2 प्रश्न असे असतील ज्यामध्ये 4-4 मार्काची थेरी विचारली जाईल आणि 3 प्रश्न असे असतील की ज्यामध्ये 2 मार्काची थेरी 2 मार्काचा प्रॉब्लेम, म्हणजे एक तर 4 मार्काची थेरी एक प्रश्न किंवा 2 मार्काची थेरी आणि 2 मार्काचा प्रॉब्लेम। तर चला बघूया की लॉंग आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण 12वी बोर्डाच्या क्वेश्चन बँक मधील भौतिकशास्त्र या विषयातील चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनामिक्स या धड्यातील जे प्रश्न प्रकार आपण बघणार आहोत ते आहे लॉंग आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन। म्हणजे अशा प्रश्नाची उत्तरे ज्याला प्रत्येकी 4 मार्क बोर्डाच्या परीक्षेत असतात त्याला LAQ किंवा LA असंही म्हटलं जातं। तर चला बघूया पहिला प्रश्न काय आहे। प्रत्येक धड्यामध्ये जवळपास 3 किंवा जास्तीत जास्त 4 मार्कासाठीचे प्रश्न दिलेले असतात। तर पहिला जो चॅप्टर आहे आपला, पहिला चॅप्टर काय बघा, पहिल्या चॅप्टर मधील पहिला क्वेश्चन आहे स्टेट अँड एक्सप्लेन। काय करायचं आपल्याला, स्टेट अँड एक्सप्लेन द थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस। स्टेट अँड एक्सप्लेन द थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस। तुम्हाला पॅरलल ॲक्सिस या थेरमचा स्टेटमेंट लिहिता आलं पाहिजे। ॲज इट इज थेरम लिहायचं, स्टेटमेंट लिहायचं आहे। काय स्टेटमेंट, the moment of inertia I0, the moment of inertia I0 of an object about any axis, the moment of inertia I0 of an object about any axis is, काय असतं ते, it is the sum of its moment of inertia IC about an axis parallel to the given axis and passing through center of mass, and the product of mass of the object and square of distance between the two axes। हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट प्रत्येकाला पाठ पाहिजे आणि या मॅथमॅटिकल इक्वेशन वरून आपल्याला स्टेटमेंट सांगता येईल। सी व्हॉट इज द लेफ्ट हँड साइड, it is the moment of inertia of an object about any axis, moment of inertia of an object about any axis I0 is, काय असतं, it is the sum of, sum म्हणजे बेरीज कशाची, sum of its moment of inertia IC, sum of its moment of inertia IC about an axis parallel to, इथं हा शब्द जो आहे पॅरलल शब्द इम्पॉर्टंट आहे। सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पॅरलल टू द गिवन ॲक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पॅरलल टू द गिवन ॲक्सिस अँड इट इज पासिंग थ्रू, काय पाहिजे ते, इट इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास। हे झालं IC। आता काय राहिलं, आता इथं हे प्रॉडक्ट राहिलं, अँड the product of, कशाचा गुणाकार, product of mass of, हे बघा M, mass of the object, product of mass of the object and square of distance between the two axes, H represent the distance between the two parallel axes। तर हे झालं स्टेटमेंट। आता याचा आपल्याला प्रूफ बघायचं आहे, तर याचा प्रूफ बघण्यासाठी पहिले आपण ही आकृती बघूया। आता या आकृतीमध्ये काय दिलेलं आपल्याला, एक ऑब्जेक्ट दिलेलं आहे, that object, and here consider an object, या ऑब्जेक्टचा मास किती दिलेला आहे, an object of mass capital M, object of mass capital M and axis, हे बघा axis दिलेला आहे, axis MOP, MOP is what, it is an axis passing through point O, means that object is rotating about an axis passing through point O, means MOP, this axis MOP will represent the axis of rotation of an object। This is any axis about which that object is rotating and that axis is passing through point O. That axis is passing through point O. Now there is another axis ACBE shown. बघा दिसतं आकृतीमध्ये
another axis ACB is shown. Now this axis ACB, this axis is parallel to given axis of rotation, and this axis ACB is passing through the center of mass of an object. Center of mass of an object. And if I say that mi about an axis MOP is I0 and moment of inertia about an axis parallel to the given axis of rotation and passing through its center of mass, it is IC. Let the two axes, they are separated by a distance equal to h. Two axes, they are separated by a distance equal to what? h. So in order to prove, काय प्रूव्ह करायचं आपल्याला? I0, that is moment of inertia of an object about any axis passing through point O is equal to sum of moment of inertia of an object about a parallel axis passing through its center of mass and product of mass of an object and square of distance of separation between them. Means anyhow I want to prove I0 equal to IC plus MH square. IC plus what? MH square. So see here, for that purpose what we will consider, because we know that capital M is the total mass of an object. So let us consider that there is some point D, and let this entire object is made up of so many small mass element dm. So many small mass element dm. So let a small mass element dm is kept at point O, at any point O. Join OD and that of CD. Join OD and that of CD. And draw the perpendicular. Draw perpendicular. हे बघा, join OD and that of CD. What is this distance OC equal to h? Now the perpendicular drawn from point D, it will meet the extended OD. It will meet the extended OD at point N. So this angle is 90 degree. So this angle is what? 90 degree. Now what is the moment of inertia of object about point O? About any point is IO. What is the moment of inertia of an object about a parallel axis passing through its center of mass? It is equal to IC. So see here, what we will consider now, a small mass element dm is located at point D. That entire object is of mass m. Entire object is of mass what? M, and that m is equal to integration of dm. Means what we will consider, that entire body is made up of so many such small mass element, and let one of such small mass element is situated at point D. At point D. Then draw the perpendicular. Perpendicular on OC. Here extended OC वर perpendicular कुठून draw करायचं? Draw the perpendicular from extended OC. From the point D, it will meet at point N. So Dn will represent a perpendicular drawn on extended OC from point D. From point what? D. Now the moment of inertia about the axis ACB. At the moment of inertia about the axis, काय पाहिजे आपल्याला? Moment of inertia about the axis. बघा, ACB. Moment of inertia about the axis. काय असतं moment of inertia? Moment of inertia about the axis ACB, I is always equal to integration of r square into dm. असं राहील. Now mi of moment of inertia of the body about what? About an axis ACB. या ॲक्सिसच्या about moment of inertia काय असेल? This is mass dm, integration of dc square. What is the distance of that small mass element from the axis of rotation? It is dc. So mi of a body, moment of inertia of a body about an axis passing through its center of mass, it is integration of dc square into dm. हे काय असेल? Moment of inertia of body about an axis ACB, it is integration of dc square into dm. So IC equal to integration of dc square into dm. IC equal to integration of dc square into dm. Similarly,
How you can write moment of inertia? How you can write moment of inertia of body about an axis MOP? या axis about I0. This I0 it must be equal to integration of काय असायला पाहिजे OD square. Integration of what? OD square into dm. So I0 must be equal to integration of OD square into dm. Integration of OD square into dm. So see here. Moment of inertia of a body about an axis ACB is IC equal to काय दिलेलं आहे IC equal to integration of DC square into dm, and moment of inertia of an object about the axis MOP is integration of about an axis MOP. हा MOP कुठला ॲक्सिस सांगितलं मी MOP काय असेल it is integration of OD square, integration of what? OD square into dm, integration of OD square into dm. Moment of inertia of a body about an axis MOP is integration of OD square or DO square into dm. आता हा जो DO square आहे याला आपण कसं लिहिता येईल? This DO can be written as this DO square. It can be written as sum of square of two sides in right angle triangle according to Pythagoras theorem. तर DO square equal to बघा आता DO square. See here, in right angle triangle ODN, hypotenuse square means DO square is equal to what? DN square plus ND or DN square. ON square plus DN square, ON square plus DN square. See here, ON square, NO square plus DN square. This DO can be written as DN square plus NO square into dm. तो तसाच राहील. Now as far as NO square is concerned, NO square, see here, what is that NO square? NO square, NO. As far as segment NO is concerned, I can write it as sum of NC plus CO, NC plus CO. So what happens? When I replace this NO square by NC plus CO whole square, NC plus CO whole square, what happens? NC plus CO whole square. So this is replaced by NC plus CO whole square. Now what is square of these two terms? It is NC square plus CO square plus 2NC into CO. हे दिलेलं NC square plus CO square plus 2NC into CO. So it is a simple mathematics that I0 is equal to this first term as it is DN square, half first term DN square as it is. Now NO square it is written as sum of NC plus CO, so its expansion is NC square plus 2NC CO plus CO square. And as far as this CO is concerned, what is the value of CO? See here, if I want to find out the value of CO, what is that value of CO is? Value of CO, distance of separation between two parallel axes, is h. It is what? H. So let us put the value of CO is equal to h, and this equation will become DC square. See here, DN square plus NC square plus 2NCCO plus CO square. Now DN square plus NC square, DN square plus NC square. What happens to DN square plus NC square? DN square plus NC square. See here, in the right angle triangle, DNC, DN square plus NC square, it must be equal to hypotenuse square, because DN means it is height square, NC means it is base square. Height square plus base square, it is equal to hypotenuse square. It is according to Pythagoras theorem. So DN square plus NC square, it can be replaced by DC square. It can be replaced by what? DN square plus NC square is replaced by DC square plus 2NC as it is, but CO is nothing but h, and CO square is nothing but h square into that dm. So we can separate it. So we will get I0 equal to काय मिळेल आपल्याला? इंटिग्रेशन ऑफ I square into integration of DC square into dm plus integrate plus 2 times h is constant, take it outside.
सो 2h इंटिग्रेशन ऑफ NC इंटू dm, परत इथं h स्क्वेअर कॉमन आहे, h स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ dm. रिमेंबर व्हेरी वेल that integration of dc square into dm, already we had defined dc square into dm equal to ic, dc square into dm. What is that dc square into dm? See here, dc square into dm, it is nothing but ic, that is moment of inertia about an axis passing through center of mass. It is equal to dc, it is equal to ic. So here you can replace that integration of dc square into dm by ic. And what is integration of dm? Integration of dm is nothing but total mass of an object. आणि इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा जे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की NC is actually the distance of point from the center of mass. Distance of point from the center of mass. And remember, for any symmetric distribution of mass, for any mass distribution is symmetric about the center of mass. If distribution of mass is symmetric about the center of mass, then by definition of center of mass, integration of NC into dm equal to 0. काय सांगितलं मी? If any mass distribution is symmetric about the center of mass, then this NC becomes equal to 0. Then this NC, it becomes equal to this NC, it becomes equal to 0 if there is a symmetric distribution of mass about the center of mass, So just by putting this various value in this equation, so what we can write, that we will get that left hand side is I0, that is moment of inertia of an object about any axis, and it is equal to moment of inertia of object about a parallel axis passing through its center of mass, and the product of mass of an object and square of distance of separation between two parallel axes. And this is what we want to prove, and this is the mathematical form of theorem of parallel axis. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न काय आहे ते बघा. व्हॉट इज कोनिकल पेंडुलम? कोनिकल पेंडुलमची व्याख्या लिहा 1 मार्कासाठी, अँड ऑब्टेन अँड एक्सप्रेशन फॉर इट्स टाइम पिरियड. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क कसं आहे ते आपण एक एक करून बघूया. पहिले तर आपल्याला काय बघायचं आहे, व्हॉट इज कोनिकल पेंडुलम. ह्या कोनिकल पेंडुलमच्या डेफिनेशनमध्ये एखाद दुसरी लाईन कमी जास्त झाली तरी काही विशेष फरक पडत नाही, पण ॲज फार एज पॉसिबल यू ट्राय टू मेमराईज. तुम्ही ही व्याख्या तोंडपाठच केली पाहिजे. काय म्हणता येईल कोनिकल पेंडुलमसाठी? इट इज ए टायनी मास, छोटासा मास आहे, विच मे बी अज्युम टू बी व्हॉट, ए पॉइंट ऑब्जेक्ट. त्याला आपण एक पॉइंट ऑब्जेक्ट किंवा त्याला बॉब असंही म्हणता येईल. ए टायनी मास ऑर ए बॉब विच इज कनेक्टेड, कशाला कनेक्ट केलेला असतो तो, विच इज कनेक्टेड टू ए लॉंग, लांबलचक, फ्लेक्झिबल, मासलेस, इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. कसा दोरा आहे तो? लॉंग आहे म्हणजे त्याची लांबी जास्त आहे, फ्लेक्झिबल आहे, इट इज फ्लेक्झिबल, मासलेस त्याचा मास हा निग्लिजिबल आहे, इनएक्सटेन्सिबल म्हणजे त्याला ताणता येत नाही असा एक दोरा ज्याला आपण एक टायनी मास सस्पेंड केलेला आहे. And how that mass is suspended? A tiny mass is connected to long, flexible, massless, inextensible string and suspended to, तो जो string है, it is suspended to what? Rigid support. It is supported to what? A rigid support. Rigid support. And it revolves in such a way, हा अशा प्रकारे revolve होतो, and it revolves in such a way that the string moves along the surface of rigid circular cone. The string is moving along the surface of rigid circular cone of vertical axis. हा vertical axis है, of vertical axis, and the point object, हा जो point object है, and this point object performs uniform horizontal circular motion. Point object performs uniform
circular or point object perform uniform horizontal circular motion. Point object performs uniform horizontal circular motion. Such a system is called conical pendulum. Such a system is called a conical pendulum. So this is about the definition of conical pendulum. पुन्हा एकदा बघूया काय definition आहे. A tiny mass, conical pendulum is what? It is a tiny mass. एक छोटासा मास आहे ज्याला आपण बॉब सुद्धा म्हणतो आणि त्याला कशाला कनेक्ट केलेलं असतं? कनेक्टेड टू, ए टायनी मास इज कनेक्टेड टू लॉन्ग फ्लेक्सिबल टायनी मास, कनेक्टेड टू long flexible massless inextensible string and is supported to a rigid support and is revolving rigid support and it revolves in such a way that the string moves along. हा जो string है it will move along the surface of rigid circular cone of vertical axis and the point object performs uniform horizontal circular motion. Such a system is called conical pendulum. तर याला conical pendulum असं म्हणतात. आता आपल्याला त्याचं एक्सप्रेशन बघायचं, एक्सप्रेशन फॉर इट्स टाइम पिरियड. तर त्याचं एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड बघण्याच्या अगोदर आपण ही आकृती बघूया. बघितली आकृती, इथे काय दाखवलेलं आहे? A bob of mass small m, a bob of mass. त्या बॉबचा मास किती आहे? Bob of mass m. Length of pendulum is what? L. Length of that string is L. So, as far as expression for time period is concerned, what you can say? That consider a vertical section of conical pendulum having a bob, which is actually a point mass, and what is the mass of that bob? Small m. And what is the string length? L. Length of string is L. Now very important thing, what theta here represent? Theta is the angle. Theta is what? Theta is the angle made by string with the vertical at any position. This is known as semi vertical angle of cone. Theta is the angle made by string with the vertical. Theta is this theta, it is the angle made by string, ha string hai, with the vertical, angle made by string with the vertical. It is also known as semi vertical angle of cone. यालाच काय म्हणतात? Semi vertical angle of cone. Now for this given position, इथे ही जी पोझिशन दिलेली आहे, for a given position B, ही B position आहे. Now in a given position B, what are the different forces acting on bob? Look at this. The first force which is acting on bob is its mass mg. काय असेल पहिला फोर्स? mass mg, which is directed vertically downward. त्याची दिशा कुठे आहे? vertically downward, खालच्या बाजूला आहे, vertically downward. So the first force acting on bob is its weight mg, which is acting vertically downward. आता दुसरा जो फोर्स आहे, दुसरा फोर्स काय? The second force is T0, which is actually tension in this string, and it is directed along the string towards the support A. Look at this. T0 is the tension in the string. T0, it is the tension in the string which is acting on that bob. या बॉब वर दुसरा फोर्स कुठला आहे? It is tension in the string T0 which is acting along the string and directed towards the support A. कोणत्या दिशेला आहे? It acts along the string and it is directed towards the support A. आता थर्ड जो फोर्स तुम्हाला या बॉब वर सांगायचा आहे. As bob is performing which type of motion? As the motion of bob is horizontal circular motion. हा जो बॉब आहे हा कुठल्या प्रकारची मोशन परफॉर्म करतो? It is performing horizontal circular motion. And for circular motion, which force is necessary? That force is known as centripetal force, means center seeking force. So the force which is required for circular motion of a bob, that is known as a centripetal force. So remember, as the motion of bob is horizontal circular motion, the resultant force must be horizontal and it is directed towards the center of the circular motion. तर हा तिसरा फोर्स सेंट्रिपिटल फोर्स.
which will act along the radius of circle and directed towards the center. आता या आकृतीमध्ये बघा, the tension T0 in this thing, it is resolved into two components. One is T0 cos theta and other is T0 sin theta. लक्षात असू द्या मित्रांनो की हा जो अँगल आहे, अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ द वर्टिकल theta, then what is this angle? This angle, it must be equal to what? Theta. It must be equal to theta. So that's why this component which makes an angle theta with the given vector T0, so that's why this is T0 cos theta and the other component is T0 sin of theta. Means tension in this string T0 is resolved into two rectangular component. This T0 cos theta, this component is called vertical component, while T0 sin theta, as it is acting, T0 sin theta is acting horizontally. So that is known as a horizontal component. तर लक्षात असू द्या, tension in this thing, it is resolved into two component. One is T0 cos theta, which is acting vertically upward, and another is T0 sin of theta, as it is acting along the horizontal direction. That's why it is known as what? Horizontal component. त्यामुळे याला काय म्हणायचं? Horizontal component असं म्हणायचं. Now the vertical component T0 cos theta, it will balances the weight mg. हा जो T0 cos theta component आहे, what this T0 cos theta component will do? It will balances the weight mg, because bob is not vibrating. Bob has no vertical displacement. It means T0 cos theta will balances the weight mg. T0 cos theta, it must balances the weight mg. T0 cos theta must balances the weight mg. आता दुसरं काय? आता T0 cos theta balances the weight mg. It means what? You can equate T0 cos theta is equal to mg. This is my equation number 1. परीक्षेत या इक्वेशनला अर्धा मार्क, आकृतीवर जे बघितले त्याला अर्धा मार्क, आतापर्यंत डिस्क्रिप्शन अर्धा मार्क, आणि यानंतरच्या प्रत्येक इक्वेशनला अर्धा मार्क राहील, म्हणजे 6 इक्वेशन येतील. बघा आता काय mg इक्वल टू T0 cos ऑफ थीटा, हे झालं एक. आता दुसरं काय की दुसरं जे हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे, see here, horizontal component. What is that horizontal component? The horizontal component is T0 sin of theta. This component will provide the necessary CPF required for circular motion of an object. Who will provide the necessary CPF required for circular motion? The necessary CPF required for circular motion of an object, it is provided by what? T0 sin theta. And what is the formula for centripetal force? Formula for centripetal force is mr omega square. What is formula for centripetal force? mr omega square. कारण आपल्याला mv square divided by r हा centripetal force चा फॉर्म्युला माहित आहे. त्याला इन टर्म्स ऑफ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा मध्ये सांगायचं असेल तर सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर, कारण v इज इक्वल टू काय असतं? r ओमेगा, आणि ही किंमत टाकली तर आपल्याला mr ओमेगा स्क्वेअर. सो रिमेंबर the horizontal component T0 sin theta will provide the necessary centripetal force required for circular motion. So T0 sin theta is equal to mr omega square. हा झाला दुसरा इक्वेशन. हा झाला काय? दुसरा इक्वेशन. आता डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. काय सांगितलं? डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. या 2 नंबरच्या इक्वेशनला 1 नंबरच्या इक्वेशनने डिवाइड केलं तर काय मिळेल आपल्याला? On dividing equation 2 by equation 1, omega square will be equal to g sin theta upon r cos theta. डिवाइड करून बघा, g sin theta upon r cos theta. आता आकृतीवरून आपल्याला काही रिलेशन घ्यावं लागेल. तर ती जी वर आकृती दाखवली होती तीच मी खाली सुद्धा घेतलेली आहे, तुम्हाला परीक्षेत एकदाच काढायची आहे. सो फ्रॉम दी फिगर आता आकृतीवरून काय सांगता येईल? सी हियर साइन ऑफ थीटा in this triangle. See here, in this triangle, sin theta is equal to, what is sin theta equal to? Sin theta is equal to opposite side, that is CB, divided by hypotenuse, that is AB. So sin theta is equal to opposite side means radius of circular orbit r, divided by hypotenuse means length of string, that is L. So remember sin theta equal to r by L. थीटा एंगल आया
opposite side r divided by hypotenuse L. So sin theta equal to r by L. Sin theta is equal to what? R by L. Omega square equal to g sin theta upon r cos theta. तर ह्या इक्वेशन वरून sin theta equal to r by L means r becomes equal to L sin theta. So let us put the value of r in equation number 3. Here this r is replaced by L sin theta. So omega square equal to काय मिळेल आपल्याला g sin theta. बघा g sin theta वरही आहे, डिनॉमिनेटर मधला cos theta तसंच लिहिलं आपण, फक्त या r च्या जागेवर काय लिहिणार आपण? L sin of theta. सो ओमेगा इक्वल टू, आता हा ओमेगा स्क्वेअर आहे, मला ओमेगा पाहिजे, दिस इज ओमेगा स्क्वेअर. सो ओमेगा मीन्स इट इज अंडर रूट ऑफ, याचा अंडर रूट घ्यायचा, अंडर रूट ऑफ जी साइन थिटा अपॉन एल साइन थिटा इंटू कॉस थिटा. तर काय होईल? हे साइन थिटा कट झालं, फक्त काय होईल? अंडर रूट ऑफ जी डिवायडेड बाय एल कॉस ऑफ थिटा. ओमेगा इक्वल टू अंडर रूट ऑफ जी डिवायडेड बाय एल कॉस ऑफ थिटा. नाउ वी नो ओमेगा इक्वल टू 2 पाय बाय टी. म्हणजेच इफ टी इज द पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम, जर टी हा कोनिकल पेंडुलमचा पिरियड असेल, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ बॉब, देन वी नो ओमेगा इक्वल टू 2 पाय बाय टी. इट मीन्स टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. इट मीन्स व्हाट? टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. सो ओमेगा इक्वल टू 2 पाय बाय टी इक्वल टू जी अपॉन एल कॉस थिटा. नॅचरली टाइम पिरियड टी इज इक्वल टू याचा रेसिप्रोकल घ्यायचा, तर काय मिळेल आपल्याला? मग हे 2 पाय, हे ओमेगाचं हा टी इकडे येईल, म्हणजे हा 2 पाय बाय ओमेगा, आणि 2 पाय बाय ओमेगा म्हणजेच 2 पाय अपॉन ओमेगा, मीन्स इट इज 2 पाय अपॉन अंडर रूट ऑफ जी डिवायडेड बाय एल कॉस ऑफ थिटा. हा रिव्हर्स होईल आणि काय मिळेल आपल्याला? एल कॉस थिटा न्यूमरेटरमध्ये येईल. सो टाइम पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा डिवायडेड बाय जी, एल कॉस थिटा डिवायडेड बाय जी. तर हा एक्सप्रेशन तुमच्याकडून एक्सपेक्टेड होतं टाइम पिरियड. तर परीक्षेला हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, 4 मार्काला नेहमी विचारण्याची शक्यता असते, बहुधा हा प्रश्न असतोच. आता तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न बघूया आपण. पहिल्या धड्यातील तिसरा प्रश्न, जे की 4 मार्काला परीक्षेत विचारला जातं. काय तो प्रश्न? ऑप्टेन एन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड. लक्षात लगेच आलं पाहिजे, व्ही मॅक्स इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. हा फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे. with which a vehicle can be safely driven along a curved banked road. With which a vehicle can be safely driven along a curved, हा शब्द इम्पॉर्टंट आहे, along a curved banked road, curved banked road. किंवा हाच प्रश्न परीक्षेत दुसऱ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. शो दॅट अँगल ऑफ बँकिंग थिटा हा काय? इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ व्हेकल. म्हणजे अँगल ऑफ बँकिंगच्या फॉर्म्युल्यामध्ये मास ऑफ व्हेकल कुठेही येणार नाही, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं किंवा हे शो करायचं आहे. तर चला आपण या प्रश्नाचे उत्तर कुठल्या पद्धतीने आणि कसं लिहायचं थोडक्यामध्ये, जेणेकरून आपल्याला स्कोर पण चांगलं व्हायला पाहिजे, मार्क पण कमी जायला पाहिजे. सो ॲज फार ॲज दी व्हर्टिकल सेक्शन ऑफ व्हेकल, हीच तुम्हाला आकृती दाखवतो. ती आकृती पहिले नीट बघा. ही आकृती दाखवायची तुम्हाला. या आकृतीमध्ये काय काय बघा, यू कॅन सी शॉर्टमध्ये बघा काय काय दिलेलं आहे. इथं देर इज ए व्हेकल, हिअर ए व्हेकल इज शोन. दॅट व्हेकल, व्हॉट इज द वेट ऑफ व्हेकल? mg. वेट ऑफ व्हेकल इज व्हॉट? mg. अँड normal reaction, it is actually normal to the surface of road. N will represent normal reaction which is acting normal to the surface of road. It is resolved into 2 components, n cos theta and n sin theta, of which this n cos theta will balances the weight of vehicle while n sin theta will provide the necessary CPF. आता याच्या सोबतच व्हील्स ऑफ व्हेकल आणि सरफेस ऑफ रोड या दोन्हीमध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन ऍक्ट होतो. तर हा फोर्स ऑफ फ्रिक्शन Fs, याला सुद्धा 2 कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह केलं, Fs cos theta, Fs sin theta. म्हणजे आता या व्हेकलवर 2 फोर्सेस जे खालच्या डायरेक्शन मध्ये ते काय? Fs sin theta आणि mg. while the 2 forces which are acting, which are providing what? The necessary CPF, it is n sin theta and Fs cos theta. तर चला एक एक करून आपण बघूया की कुठल्या पार्टचा किंवा कोणत्या फोर्सचा काय संबंध आहे.
तर थोडक्यात कसं लिहिणार, इफ अ व्हेकल इज रनिंग एक्झॅक्टली ॲट दी ऑप्टिमम स्पीड, जर समजा एखादं व्हेकल ऑप्टिमम स्पीडनी हॉरिझॉन्टल कर्ड रोडवरून मूव्ह होत असेल, देन व्हॉट आर दी डिफरंट फोर्सेस ॲक्टिंग ऑन दॅट व्हेकल, तर त्या व्हेकलवर वेगवेगळे फोर्सेस कोणते ॲक्ट होतात ते बघायचं आपण. पहिला कुठला फोर्स आहे, वेट एम जी इज ॲक्टिंग वर्टिकली डाऊनवर्ड, वेट एम जी कुठे ॲक्ट होतो तो वर्टिकली डाऊनवर्ड. दुसरं काय सांगितलं होतं मी तुम्हाला, नॉर्मल रिएक्शन एन, इट इज ॲक्टिंग परपेंडिक्युलर टू दी रोड, इट इज ॲक्टिंग व्हॉट परपेंडिक्युलर टू दी रोड. बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस व्हेकल्स नेवर ट्रॅव्हल एक्झॅक्टली विथ दी स्पीड, म्हणजे ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये व्हेकल या स्पीडनी जात नाही, त्याच्यामध्ये तफावत असते. काय कशामुळे असते, ए स्पीड अदर दॅन दिस, या स्पीडच्या व्यतिरिक्त, हेन्स फॉर ए स्पीड अदर दॅन दिस दी कंपोनंट ऑफ, कारण हे जे स्पीड आपण काढतो v इक्वल टू अंडर ऑफ आर जी टॅन थिटा, यामध्ये कुठेही आपण कंपोनंट ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन व्हॉट व्हील्स, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन दी रोड अँड दी टायर्स विल ऑल्सो हेल्प अस टू सर्टन लिमिट. म्हणजे आपल्याला जे सर्क्युलर मोशन पाहिजे त्या सर्क्युलर मोशनमध्ये फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर याला सुद्धा गृहीत धरावं लागेल. तर हा तिसरा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. अँड फॉर मॅक्झिमम पॉसिबल स्पीड, आता ज्यावेळेस आपण म्हणतो की व्हेकल, व्हॉट इज द मॅक्झिमम स्पीड विथ विच व्हेकल कॅन ट्रॅव्हल अलॉंग ए कर्ड बँक रोड, तर कंडिशन काय राहील त्याला, फॉर व्हेकल टू ट्रॅव्हल सेफली अलॉंग ए कर्ड बँक रोड, नेहमी एक लक्षात ठेवायचं, that component n sin theta, that component n sin theta, it should be always less than that of centrifugal force mv square by r, mv square by r, where m is mass of vehicle, v is the velocity with which linear velocity of vehicle, and r is the radius of curvature of road. The condition for circular motion of a vehicle along a curved circular road is n sin theta, it should be less than that of centrifugal force mv square by r. तर ही कंडिशन असेल तरच पुढचा भाग आपल्याला सांगता येईल, तरच आपल्याला पुढचा भाग सांगता येईल. तर आता आपण इथं काय बघितलं, सी हियर, इन दिस केस द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑफ, आता हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, the force of static friction, it is acting along, कुठे ऍक्ट करतो तो, force of static friction, which is actually the force of static friction between the surface of road and the tires of vehicle, it is directed along the inclination of the road. This is the force of static friction. So the direction of force of static friction Fs, which is actually existing between road and the tire, and it is directed along the inclination of a road downward, inclination of the road downward. Now this force of static friction, it is resolved into two components, Fs sin theta and other is what, Fs cos theta. The component Fs, the horizontal component Fs cos theta, हा जो Fs cos theta है, the horizontal component Fs cos theta, it is actually parallel to what, it is parallel to n sin theta, this the horizontal component Fs cos theta, it is parallel to the horizontal component Fs cos theta, it is parallel to n sin theta, it is parallel to what, n sin theta. These two forces here, Fs cos theta and n sin theta, together they will take care and they will provide the necessary centripetal force for circular motion of a vehicle. Means mr omega square or mv square by r, it can be written as n sin theta plus Fs cos theta. What is centripetal force? N sin theta plus Fs cos theta, because both are acting in the same direction, so there will be an addition and they are providing what? The necessary centripetal force. They are providing the necessary centripetal force. So the most important equation, that the necessary centripetal force required for circular motion of vehicle along a curved bank road, it is mv square by r, and it must be equal to n sin theta plus Fs cos theta. कारण हे दोन्ही फोर्स, they are directed toward the center
अँड बोथ आर पॅरलल टू इच अदर. तर हे पहिलं महत्त्वाचं इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 1. हा झाला हॉरिझॉन्टल मोशनच्या बाबतीत. नाव रिगार्डिंग दी वर्टिकल मोशन, सी हियर mg and fs sin theta. First is what? mg, that is weight of a vehicle, and second one is what? fs sin theta, component of force of static friction, and mg. Both are acting parallel to each other and both are pointing downward, and it is balanced by, कशाने balance होतो हा? It will balances the component of normal reaction. It will balances the component of what? Normal reaction n cos theta. Component of normal reaction n cos theta. म्हणजेच काय? fs sin theta plus mg, it must be equal to n cos theta. दूसरा इक्वेशन काय? रिगार्डिंग द वर्टिकल सर्क्युलर मोशन, n cos theta is equal to fs sin theta plus mg. हे दोन्ही खाली ऍक्ट होतात आणि n cos theta is acting vertically downward. So the vertical component n cos theta will balances the component fs sin theta and weight mg. So we will get from this mg is equal to n cos theta minus fs sin theta. n cos theta minus fs sin theta. लक्षात असू द्या मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला जे दोन इक्वेशन लिहायचे आहे, हे बघा, पहिला इक्वेशन काय, ज्याला मार्क असतो अर्धा मार्क, mv स्क्वेअर बाय r इक्वल टू n sin theta प्लस fs cos theta, आणि दुसरा इक्वेशन mg इक्वल टू n cos theta मायनस fs cos theta, याला अर्धा मार्क असतो. आता याच्यानंतर फॉर मॅक्झिमम पॉसिबल स्पीड, जर व्हेकलची स्पीड मॅक्झिमम ठेवायची असेल केव्हा शक्य आहे? द स्पीड ऑफ व्हेकल इज मॅक्झिमम ओनली व्हेन fs इज मॅक्झिमम. अँड व्हॉट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन? इट इज इक्वल टू coefficient of static friction into normal reaction, mu s into n, mu s into n. So remember, for v equal to v max, only when f equal to f max, fs equal to fs max, and fs max is equal to mu s, coefficient of static friction into normal reaction n, into normal reaction n. So by using equation 1 and equation 2, या दोन इक्वेशनचा वापर केला, and as we know maximum force of static friction or v is equal to v max when you replace fs by mu s into n. तर परीक्षेत डायरेक्टली तुम्हाला लिहायचं आहे, काय लिहायचं परीक्षेत डायरेक्टली? v max is equal to, v max is equal to, मी इथं सोडवत बसलं नाही, तुम्ही परीक्षेत सोडवायचं नाही, डायरेक्टली ही स्टेप लिहायची. सोडवत बसायला वेळ जातो आणि त्या स्टेपला मार्क नसतात. बोर्डाच्या परीक्षेत मार्क फक्त ह्या स्टेपलाच आहे. तर व्ही मॅक्स इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. या इक्वेशनला अर्धा मार्क, अर्धा अर्धा अर्धा, 1.5 मार्क झाले. आकृतीला अर्धा 2 मार्क झालं. आता पुढं काय सांगितलं बघा आता. सो we know now what is the maximum velocity. आता अर्धाच मार्क राहिलेला आपल्याला, फक्त अर्धा मार्क कशाला राहील की v max is independent of mass of a vehicle. तर हा जो इक्वेशन आपण काढला v max इक्वल टू काय इक्वेशन काढला? अंडर रूट ऑफ आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. म्यू एस हा काय? कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. Now from this equation, for maximum safety speed with which a vehicle can be safely driven along a curved bank road, केव्हा शक्य आहे? For maximum safety speed, coefficient of static friction mu s should be 0. म्हणजे या इक्वेशन मध्ये हा mu s 0 होईल, हा खालचा पूर्ण टर्म 0 होईल. म्हणजे v max इक्वल टू काय फॉर्म्युला मिळेल मला? v max इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. आणि ही जी मॅक्झिमम सेफ्टी स्पीड आहे, इथं कुठेही मास ऑफ व्हेकल लिहिलेलं आहे का? देर इज नो टर्म ऑफ मास ऑफ व्हेकल. सो वी कॅन कन्क्लूड दॅट द मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ एनी व्हेकल अलॉंग ए कर्व्ड बँक रोड इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ ए व्हेकल. तो कशाला इंडिपेंडेंट असतो? इट इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ ए व्हेकल. सो व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन ऑफ थिटा. सो दिस इज एन एक्सप्रेशन फॉर This is an expression for maximum safety speed with which a vehicle can be safely driven along a curved bank road when we are neglecting the friction. इथं आपण फ्रिक्शन पूर्णपणे नेग्लेक्ट केलेलं आहे.
आता जे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 आहे, काय इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4, इट इज tan थीटा प्लस म्यू एस अपॉन 1 मायनस म्यू एस tan थीटा इक्वल टू व्ही मॅक्स स्क्वेअर अपॉन आर जी. आणि tan थीटा इक्वल टू काय काढलं आपण, tan थीटा इक्वल टू व्ही मॅक्स स्क्वेअर अपॉन आर जी, व्ही मॅक्स स्क्वेअर अपॉन आर जी. तर या इक्वेशनवरून आपल्याला काय सांगता येईल, टेकिंग tan इनवर्स ऑन बोथ दी साइड, सो tan इनवर्स ऑफ tan ऑफ थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ काय येईल, व्ही मॅक्स स्क्वेअर अपॉन आर जी, व्ही मॅक्स स्क्वेअर अपॉन आर जी. म्हणजे थीटा इक्वल टू टॅन, कारण tan इनवर्स ऑफ टॅन दे विल कॅन्सल, सो थीटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ व्ही मॅक्स स्क्वेअर अपॉन आर जी, थीटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ व्ही मॅक्स स्क्वेअर अपॉन आर जी, व्ही मॅक्स स्क्वेअर अपॉन आर जी. आता इथं हा जो इक्वेशन आपल्याला मिळाला आहे, काय इक्वेशन तो, थीटा इक्वल टू व्ही मॅक्स स्क्वेअर tan इनवर्स ऑफ व्ही मॅक्स स्क्वेअर अपॉन आर जी. फ्रॉम दिस इक्वेशन, आता हे जे दोन इक्वेशन, फ्रॉम इक्वेशन 5 अँड दॅट ऑफ 6, व्हॉट यू कॅन से दॅट द अँगल ऑफ बँकिंग इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ व्हेकल. इथं कुठेही तुम्हाला मास ऑफ व्हेकलची टर्म दिसते का, नाही. आणि थीटा हा काय आहे, थीटा रिप्रेझेंट अँगल ऑफ बँकिंग अँड थीटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर बाय व्ही मॅक्स स्क्वेअर अपॉन आर जी. तर इथून आपल्याला सांगता येईल की देर इज नो डिपेंडन्स ऑफ angle of banking on mass of vehicle, or in other word you can say angle of banking is independent of mass of a vehicle. Angle of banking is independent of mass of a vehicle. धन्यवाद.